नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी सेवा जी फक्त 21 दिवसात तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते। स्वामींची कृपा कशी अनुभवता येते आणि 9 जुलैपासून सुरू होणारी 21 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला कधी वाटतं का, मी स्वामींची सेवा करते पण काही अनुभव येत नाही, मन शांत होत नाही, घरामध्ये समस्या होत आहेत? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपी पण प्रभावी 21 दिवसांची सेवा जी हजारो लोकांनी करून अनुभव घेतला आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। स्वामी समर्थ हे आपल्या जीवनातील खरे गुरु आहेत। ते आपल्याला मार्ग दाखवतात, संकटातून बाहेर काढतात। म्हणून या दिवशी सुरू केलेली सेवा विशेष फलदायी मानली जाते। लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वेगवेगळी सेवा करत असतो, आपल्या गुरूंची सेवा करत असतो। कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करतं, तर कोणी दत्तगुरूंची सेवा करतं, तर कोणी साईबाबांची सेवा करतं, कोणी गुरुजनांची सेवा करतं। जीवन जगण्यासाठी गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असतो। गुरु हाच आपले जीवन घडवत असतो। खरा गुरु हे आपले आई वडील असतात, त्याचप्रमाणे शिक्षक असतात। ज्यांची आपण मनापासून सेवा भक्ती करतो ते आपले गुरु असतात। प्रत्येक सुख दुःखामध्ये ते आपली साथ देत असतात। म्हणून आपण गुरूंची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं असतं। गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे। तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसाची सेवा करायची आहे। न चुकता नित्य नियमाने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची 21 दिवसांची सेवा कशी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील। परंतु जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा। या 21 दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कोणतीही सेवा करू शकता। तुम्हाला या सर्व सेवा जमत नसतील तर निदान एक सेवा तरी आवर्जून करावी। तर या 21 दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत हे सर्वांनाच माहीत असेल, तर हे आपल्याला पठण करायचे आहे। तर याचे पठण करण्यासाठी आपल्याला रोज कमीत कमी 3 अध्याय पठण करायचे आहेत। हे अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही याचे पठण करू शकता, परंतु 12:30 ते 1 या दरम्यान याचे पठण करू नका। ही वेळ स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते। या वेळेमध्ये आपण याचे पठण करू नये। स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात। स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दत्तगुरूंच्या रूपामध्ये त्याचप्रमाणे श्री विष्णूच्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे। त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त ही सेवा करत असतात। तुम्हाला काही कामानिमित्त किंवा काही कारणामुळे रोज 3 अध्याय पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 अध्याय सुद्धा पठण करू शकता। 21 दिवस तुम्ही हे 21 अध्याय पठण करू शकता। परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर कमीत कमी 3 अध्याय रोज तुम्ही पठण करावेत। तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा। त्यानंतर आपल्याला 21 दिवस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करायचा आहे। कमीत कमी 108 वेळा तरी हा आपल्याला मंत्र जप करायचा आहे। तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून हा मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही कोणतेही दैनंदिन काम करताना सुद्धा हा मंत्र जप करू शकता। जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी ही सेवा तुम्ही करू शकता। हा मंत्र जप करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे। मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाहीत। जशी जमेल तशी तुम्हाला या 21 दिवसांमध्ये ही सेवा करायची आहे। अगदी काम करताना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, परंतु जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा। स्वामी समर्थ आपली ही सेवा नक्की मानून घेतील। त्यानंतर या 21 दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र मंत्र आहे. तारक मंत्र म्हणजे प्रत्येक अडचणी, संकटे यामध्ये तारून नेणारा मंत्र. तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या तरी आर्थिक समस्येने तुम्ही त्रस्त आहात, घरामध्ये सुख शांती नसेल, तर तुम्ही तारक मंत्राच्या पठणाने स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर या 21 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन हा तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. यासाठी दिवा, अगरबत्ती लावून देवासमोर हा ग्लास ठेवायचा आहे आणि आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा तारक मंत्र म्हणत असताना तारक मंत्राची ताकद ही या पाण्यामध्ये उतरत असते. त्यामुळे हे पाणी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटप करायचे आहे, किंवा तुम्ही आपल्या घरामधील हंड्यामध्ये किंवा डेऱ्यामध्ये हे पाणी ओतू शकता. यामुळे घरातील ज्या काही समस्या, अडचणी आहेत, काही आर्थिक समस्या असतील तर या तारक मंत्राच्या पाण्याने नक्कीच कमी होतील. विशेष करून आपल्या घरातील लहान मुलांना हे पाणी आवर्जून द्यावे, यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. त्याचप्रमाणे मुले नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतील. 21 दिवस आपल्याला या तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तुम्हाला जर 11 वेळा या तारक मंत्राचे पठण करणे शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी तुम्ही हा तारक मंत्र म्हणावा. हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून म्हणायचा आहे. देवासमोर अगरबत्ती, दिवा लावून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर ही 21 दिवसांची सेवा आवर्जून करा. आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील, त्याचप्रमाणे काही संकटे आपल्यावर आली असतील तर या 21 दिवसामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करा आणि स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून माझ्या जीवनातील ही सर्व संकटे दूर व्हावीत अशी मनोभावे स्वामींना प्रार्थना करा. या 21 दिवसाच्या सेवेने माझी सर्व दुःख, अडचणी, त्रास कमी व्हावा अशी स्वामींना विनवणी करा. मी स्वामी भक्त आहे आणि या 21 दिवसामध्ये मी तुझी सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करेल अशी स्वामींना आश्वासन द्या. जी काही सेवा करेल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करेल. तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर राहू दे. अशा प्रकारे आपल्याला या 21 दिवसांमध्ये श्री स्वामी महाराजांची कोणतीही एक सेवा नक्की करा. स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतील. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा तुम्हाला करायची असेल तर या 21 दिवसामध्ये आवर्जून तुम्ही ही सेवा करा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.